अलमाय फुलं तोडून घेतो. हो झाड असं चिमण्यासारखं दिसते. चांगलं गार गार नाही दिसते, हिरवगार. थंडी पडून राहिली तरी बहार नाही येऊन राहिलेले. 2-3 जेव्हा तेव्हा पाहिलं 2-3च फुलं येऊन राहिले, नाही तर किती फुलं ये येऊ येऊ म्हणे बापा. लय चांगलं दिसते त्याचे झाड, मस्त फुलं येऊन राहिले, मस्त येऊन राहिले. तेव्हापासून तर फुलंच नाही येऊन राहिले. लागली का झाडाले दीट माय? हिरवे हिरवे राये काय दाट दाट फुलं ये झाडाले. शांते काय करू राहिली? फुलं तोडून राहिली वाटते. हो फुलं तोडा म्हटलं, झाडाले फुलं असता नाही येऊन राहिले. काय म्हणत होते हो तुम्ही? काय साठी आवाज देऊन राहिले? चहा घेता काय? चहा देऊ का करून? का नाही पाहिजे, पाहुणे येते म्हटलं आपल्या घरी. कोणी येऊन राहिलं आपल्या घरी हो? आता कोणी याच राहिलं? माझी बहीण येतो म्हणते. फोन आलता तिचा मले. दादा म्हणे मी येतो म्हणे. म्हटलं न्यायाला येऊ काय? काही नको येऊ म्हणे, नेऊन घालतो म्हणे म्हणे तू म्हणे. बाप्पा तुमची बहीण येते का? का हेकडं तोंड माझी बहीण येऊन राहिली तुया? हेकडं होऊन राहिलं का तू तोंड? नाही हो त्याकडं दाकडं तोंड. तुमची बहीण आहे कशी? किती लक्ष ठेवते, छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवते म्हटलं तुमची बहीण. माझ्या सुन्याली काही जगू नाही देत. हे काऊन असं केलं, हे काऊन तसं, मास तर मागा लागते. आणि त्या सुन्यावरही लक्ष ठेवते. आता सुना वाऱ्याला बोलता येते काय? त्या बोलते म्हटलं. मला तर जरासा जीवकाचीच पडते, माया तर जीवकाचीच पडते. सुनाईले काही म्हटलं, एखाद्या सुनगीन बोलली काही झालं, मला बोलल्या तर बोलल्या, पण सुनाईच्या समोर चालत असते काय? काही टेन्शन घेऊ नको. आपल्या नीताले तर सारं माहीतच आहे. आता कोमल आहे, कोमलने माहित नाही. जरा तिला समजून सांग तू, असं असं आहे बा, तिच्या देखता असं करायचं नाही. तिनं म्हटलं त्याच गोष्टीला हो म्हणायचं, तिच्या समोर जास्त बोलायचं नाही. बहिणीचा स्वभाव आहेच तसा जरासा, होले होले होऊन द्यायचं तिले. तिनं जे म्हटलं ते पूर्व दिशा म्हणायची. तर काळजीच वाटते बा, कसं होईन कसं नाही तर. काळजी करतो. आता एवढे दिवस समजून घेतो. आता काय, आता 8 दिवसाची येते, ते 8 दिवस समजून घ्या. अरे आपल्या घरी नेहमी नेहमी येते का? 8 दिवस येते बिचारी, ते पण दिवाळीला येते. हो याच काही नाही आहे. ते अशी बोलते त्याच भ्यावं लागते. सुनाईले पटलं तर बरं, नाही तर भांडलं तर मग अधिक म्हणून बा तुमच्या सुना भांडल्या, सासून शिकवलं असं होईन ना ते. अहो जाऊ दे ना, तुले काय सांगतो मी शांते. मी सांगतो सुनाईसोबत मी बोलतो, तू नको बोलू, मीच बोलतो. ते म्हणतो माझ्या बहिणीचा स्वभाव असा आहे बा. नीताले तर सारंच माहित आहे म्हणा. कोमलले सांगा लागते एक गोष्ट म्हणजे हे, तर मी सांगतो तिले बरोबर, ते ऐकते मामतानं. मी सांगून द्या मोठ्या हातानं. मी नाही सांगत, तुम्हीच सांगा तुमच्या सुना तुमच्याच मतानं ऐका. मग मी नाही सांगत बसत. चाल होय, तू समोर मी येतो, सांगतो मी सुनाईले बरोबर. आणि आजच येते ते. आणि मला स्टँडवर झाला का तिला न्यायालय. पा जाणतो म्हटलं, माणूस लागला चालन म्हटलं गाडीले. इच्छा इथं रोज द्याल द्या, 100 रुपये देऊन द्यायचा त्या पोराले रोज. पण इच्छा इथं गाडी घेऊन जायचा म्हटलं त्याच्यासाठी. अधिक म्हणते तुमच्या इथं 4 व्हीलर आहे कोणत्या कामाची, अशी तशी. जरी पोरं नाही आहे घरी, एखादा पोरगा पा, पण त्याला 4 व्हीलरच घेऊन जा. त्याला ॲटोनं घ्यायला जाऊ नका. मग त्या करते कणकण माससाठी नाही म्हणते तुमच्यापाशी सगळं काही. घरी म्हणते गाडी असून म्हणते खटारा म्हणते ॲटो घ्यायला आणता म्हणते मला म्हणते, अशी म्हणते ते. ठीक आहे, आपल्या घराचा शाम्या आहे. त्यालाच म्हणतो मी, पैसे घे लागन तो म्हणतो. पण माझ्या बहिणीले बा आली आहे तर फक्त न्यायालय चालतो बा. त्याच्यासोबत बोलूनच घेतो. तू त्याचं टेन्शन नको घेऊ, तू टेन्शन नको घेऊ. बरोबर पोरं भेटते आपल्याला. म्हटलं माझ्या मांग येतो. तुम्ही सांगा आता मोठ्या हातानं तुमच्या सुनाईले. दिसतेस भारी राजा फोटो माझा काय न कायच्यात ठेवलं काय माहित, काही दिसूनच नाही राहिलं. सोप कायच्यात ठेवली तर मी त्या दिवशी तर भरलं नाही, ताई ना भरलं. ताई आता आंघोळीला गेले, तिकडून आल्यावर विचारतो ताईले कोणतं काम नाही म्हटलं तर भरून घेतो म्हटलं पानपुड्यात. पण आता दिसून नाही राहिलं. जाऊ दे आता, ताईले येऊ द्या लागन, त्याच्यानंतर विचारा लागन ताईले कुठं ठेवलं काय ठेवलं. तसंही सामान ज्यानं भरलं त्याचं लक्षात राहते, आपलं काय लक्षात राहते. मग इथं कशीच फोन नाही करत, आईलेच जशी आठवणच नाहीत, मलाच करावं लागते फोन रोज. तर नीता ताईची आई आहे, किती फोन करते पोरीले, किती बापा ताईले पोरीची हे आहे. आईले तर जसं बस पोराचं पोरग आणि त्याच्यातच आहे पोरगी, त्याचंच आहे ताईले. आपलं काहीच नाही आहे. गेला तर बोलते आई, नाही तर नाही बोलत, अशी आईचं का. कोमल काय करू राहिली? नाही बाबा, सोप सुपारीचं पाहून राहिली होती कुठं आहे म्हणून. काम सुरू आहे मग म्हणे आता असंच काहीतरी करा म्हणून आता काहीतरी करून राहिली. काय म्हणत होती बाबा तुम्ही, कशासाठी आवाज दिला? काय म्हणत होतो बाई, माझी बहीण येऊन राहिली. बाबा मग त्याच्यात काय एवढं विशेष? हो विशेष नाही आहे, जास्तच विशेष आहे म्हणून ते तुला सांगून राहिले. न तू उगी आले तोंड मारून राहिली. मी सांगून राहिलो ना तिले, तुला सांग म्हटलं तर तवा जीवर आलं तर म्हणे तुम्ही सांगा म्हणे. आणि आता काय तू तोंड मारून राहिली? पाय बहिणीचं आहे तर कसे गरम होऊन राहिले. देवा तुम्ही दोघंच भांडण काय आता? दोघंच भांडण काय? जाऊ द्या, सांगून द्या बाबा काय म्हणतात तर त्या सासूला सांग, स्वतःच्या बहिणी स्वतःचं नातेवाईक त्याचं कौतुक सांग तिले. हो आमच्या बहिणी आहे तशा, तुमची बहीण आहे कशी बिब्यावणीच तर झोमते. तोंड बंद. कशी असो माझी बहीण होती शेवटी.
तसं त्याच्या बहीण आलं तर कसं जीवार येऊन राहिलं. माझ्या बहीण येईल तर बातच म्हणतात शब्दापूट काही काही. सुगी आता एक एकाचा स्वभाव असते. आता स्वभावाला काय औषध आहे काय? कोमल तुला एक गोष्ट सांगतो. आता माझी बहीण जे येऊन राहिली तिचा स्वभाव त्या काही पाहिला नाही. नीताले तिच्या स्वभावाची आदत पडली आहे आणि आम्हालाही सगळ्याला आदत पडली आहे. ठिकाणी कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवते, काही चुकलं तरी बातच म्हणते, सगळ्याच गोष्टीवर लक्ष ठेवते ते. तिचं काम असं आहे. तुला सांगतो तिनं काही बोललं तर त्याच्यावर शब्दही द्यायचा नाही, उत्तर द्यायचंच नाही. हो हो लावून द्यायचं. म्हणजे तिचा स्वभाव तसा आहे, ती जिद्दीला आहे. तिला जर एखादी गोष्ट मनातली असली आणि तिनं जर ती हो म्हटली चुकली असली तरी आपण होच म्हणा लागते तिले, नाही तर ते जिद गीतीन भांडणच करते. काही प्रॉब्लेम नाही ना बाबा. कसं आहे असं स्वभाव. आता आपले नाते समजून तर घ्यायलाच लागणार आहे बाबा आपल्याला. एखाद्याचा स्वभाव जिद्देल मग काय ते आता काय करायचं आहे, त्याच्यासोबत काय भांडण करायचं आहे काय. म्हणा ना साप असून त्या असते खांदा तोंडफोड असते बोलाले. हो बाई तू हे बोलली होती हेच बरोबर आहे. तशीच आहे माझी बहीण. मनानं लय सप्पा आहे, तिच्या मनात काही राहत नाही, पण तिच्या तोंडावर आलं ती बोलतेच, बोलूनच देते. आणि तिला एक सवय आहे स्वतःची गोष्ट खरं करायची, एवढी सवय आहे तिला. नाही तर ते खरंच मनानं खूपच चांगली आहे. आपण बराबर ओळखलं बाई. बराबर तुला पण आहे, पण ओळख आहे पारख आहे व्यक्तीची. काही नाही जी बाबा. आता असते बा असं म्हणणं आहे मला. पाय शिक सुनीकडून पाय बरं. तिला तरी समजलं मा बहिणीचं मन सप्पा असं म्हणून. आहेच नाही बहीण सप्पा मनाची. हो तुमच्या बहिणी सप्पा म्हणायच्या आणि आमची बहीण जर साधी जरी बोलली सप्पा मनाने जरी बोलली तर तुम्ही कपटी आहे म्हणता. आणि त्या बहिणीनं असं म्हटलं ते तर 10 वेळा नांदाला होता. आम्हाला तर बोलायची उजागिरी नाही ठेवत तुम्ही. किती काही बोलली तरी ऐकून घे. 10 वेळा टुमणे देता. तुझ्या बहिणीनं असं म्हटलं, त्या बहिणीनं असं म्हटलं. तुमच्या बहिणीनं काही म्हटलं तरी आम्हाला बोलता नाही. हो बस बस. आता टोमणे नको देऊ. कर बंद तू तोड. जाऊ दे ना बाबा, बोलू नका. शब्दाने शब्द वाढते. आई तुम्ही बंद करा बरं. आता पाहुणे येते ना आपल्या घरी. किती वाजता येते बाबा त्या? 2-2:30 वाजता येते ते. मी तिला जातो गाडी घेऊन न्यायला जातो आपल्या गावच्या स्टँडवर. येते ते. हो मग आता सांगून ठेवतो त्या याच्या अगोदर मी. त्याइले नुसतं दुधाचा चहा लागते, त्याच्यात थेंबईभर दूध नाही, दुधात पाणी नाही टाकायचं. नाही तर बातच म्हणते बरं भावाच्या इथं दूधही आटलं का म्हणते माझ्यासाठी असं म्हणते त्या. काय ठीक आहे झालं तुम्ही सांगून दिलं. तू सांगून दे तिले काय काय आहे तर. काही काही महत्वाच्या गोष्टी सांगून दे तिले. मी जातो. पाहतो त्या पोराशी बोलून घेतो बा न्यायला चालतो म्हणून पैसे देतो लागून तो. हो घ्या बोलून तुम्ही काय आहे तर मी सांगतो इले. बाया लेकाले टोमणे देते आपल्यालाच. बायको मग तुझ्या आत्या सासू आल्या का लगेच त्याच्या पहिले आल्याबरोबर त्याला पाणी द्यायचं. तू नवीन सून आहे म्हणून तुला पाणी द्यायला लागते आल्याबरोबर. नाही तर म्हणते सून कुठं गेली काय कुठं गेली म्हणून. नाही तर नीतानं दिलं तर काही नाही आहे, पण तू देजो. लक्षात ठेवजो. आणि आल्याबरोबर पाय धुवायला पाणी तर ठेवायचंच त्याच्यासाठी. लगेच हातात त्याच्या टावेल द्यायचा. आणि टावेल दिल्याबरोबर त्यानं हात पाय पुसले का लगेच त्याला पहिले पाया लागायच्या. आणि तुझ्या झाला का मलाही लागा लागते. मलाच काही सोडलंच नाही. पायाने लागले का टोमणेच आहे म्हटलं. जेवढाही दिवस राहीन तेवढाही दिवस टोमणे भेटते. ठीक आहे मग. अरे पुरा द्यायचा म्हटलं अभ्यासच झाला आहे. नीताली अभ्यास आहे. हो तुले काय सांगतो पहिल्यांदा आल्या होत्या त्या. आता मलेच काय माईसून पाया लागली नाही ती एवढं मोठा कांड होई म्हणून. काय बाई साऱ्या गावभर केलं म्हटलं. जिथं तिथं जाते सांगे म्हटलं तिचे पुरी सुनीले काही न्यान्ने हाय अशीच हाय तशीच हाय. अशा सुना पाहिल्याने मग मला आला ऐकू मा सुनीले आपल्या नीताली ऐकू आलं तर बाई मग तेव्हापासून आम्ही आल्या तेव्हापासून बरोबर सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागते त्याच्या. हो आई तुम्ही सांगितलं तसं मी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. पण आता काही गोष्टी आता नाही लक्षात आल्या तर काय करा. तशी नीता सांगाले तू नीताला विचारजो. जर काही समजलं नाही तर. आणि तसंही पण काय नाश्त्याला करायचं काय नाही रोज सकाळी त्याला पहिले विचारायचं. त्याच्याशिवाय कोणतंच काम करायचं नाही. हो आई. भाजीले काय करायचं काय नाही ते त्याइलेच विचारून करायचं. त्याच्याशिवाय पाय समोर टाकायचाच नाही. मलाही विचारायचं नाही कोणालाच विचारायचं नाही. त्याइलेच विचारायचं काही. हो काय एवढं स्ट्रिक आहे काय त्याचं काम? खूपच स्ट्रिक आहे बापा. पाहिजे तू इले नीताला विचारून पाहिजे. हो मी जातो. टेन्शनच आहे जीवाले. किती स्ट्रिक आणि किती नाही आपल्याला स्वभाव माहित नाही. त्याचं तर काहीच टेन्शन नाही आईले. येईलेच तेवढं टेन्शन आहे ना आम्हाला त्याची विचार टेन्शन आहे. कोमल तू अशी शांत काहून तुला एवढा स्ट्रेस आल्यासारखी दिसून राहिली. हो ताई तुम्ही तिकडे गेल्या होत्या ना तर आईन बाबा आले होते. बाबाची बहीण येते म्हणते. बापरे यायची आत्या येते का देवा. आता बोलले कठीण आहे बाप्पा दिवस. उद्या येते ना.
हो ताई उद्या नाही आजच येते म्हणते. बापरे आगच आहे बाप्पा त्या आगीला हाता घ्या पण त्याला हाती नाही घ्या. बापरे किती 8 दिवस तसा काची पडून जाते जीव. राहते असंही नाही 1-2 दिवस राहते म्हणून 8 काय 15 दिवस काय. आणि बोलणे तर त्याच्यापेक्षा त्यांना जीव काची पडते. राहिले काही नाही पण त्यांच्या बोलण्यानंच काची पडते जीव. त्याचा स्वभाव कसा आहे तर नुसतं टोचूच बोलते. जेव्हा बोलते तेव्हाही सांगितलं मला बाबा ना का जरा असं पाहिजे म्हणे बरोबर करजो म्हणे. आईने सांगितलं तर ते असं वाटते का तेवढे दिवस का वनवासच भोगून राहिली काय काय बापरे. नाही मग काय बरंच कठीण आहे.